आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 300 किलो गांजासह वाहन ताब्यात। गांजा तस्करीच्या वाहनावर सांगली एलसीबीचा छापा, कोट्यावधीचा मुद्देमाल हस्तगत। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला वेग। गांजा तस्करी विरोधात सांगली पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून स्थानिक गुन्हे शाखा सांगलीने मोठी कारवाई करत 300 किलो गांजा वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले आहे। या कारवाईत गांजासह वाहन व मोबाईल असा तब्बल 1,57,10,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही धडाकेबाज कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरज पंढरपूर मार्गावर तांदळगाव फाटा ते मालगाव रोड परिसरात सापळा रचला। यावेळी संशयित अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर ताब्यात घेण्यात आला। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कपड्याच्या चिकट पट्टीने गुंडाळलेली पाकिटे आढळून आली। पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट रंगाचा गांजा असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तब्बल 300 किलो गांजा जप्त केला। 1,57,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या गांजेची अंदाजे किंमत 1,50,00,000 रुपये असून सुमारे 25 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर आणि 10,000 रुपये किमतीचा रेडमी मोबाईल असा एकूण 1,57,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात हा गांजा ओडिशा राज्यातील बालगोठा ते तुंबाडी परिसरातून आणण्यात आल्याचे समोर आले आहे। पुढील विक्रीच्या उद्देशाने गांजाची वाहतूक केली जात असल्याचा संशय असून या तस्करीमागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताकडे गांजा कुठून आला, तो कोणासाठी आणण्यात आला आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत। ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली। सांगली पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गांजा तस्करी विरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले असून तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCB तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।